बातमी आहे पावसासंदर्भात। नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। सलगच्या पावसामुळे शहरामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। नागपूर जिल्ह्यातील सर्व खासगी शासकीय शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। सद्यस्थितीत नागपूरमध्ये 172.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस 2 दिवस उलटून गेल्यावरही थांबायचं नाव घेत नाहीये। संततधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। त्यामुळे आता सध्याच्या पावसाची स्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी आणि शासकीय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय संततधार पाऊस गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे। सकल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अगदी नीलम, रविवारी रात्री उशिरा सुरू झालेला नागपूरमधील जो पाऊस आहे तो अजूनही कायमच आहे। संततधार नागपूरमध्ये शहरामध्ये जे आहे ते सतत सुरू असल्यामुळे शहरातील सकल भागामध्ये जे आहे ते पाणी साचलं गेलं आहे आणि नागपूर शहरच नव्हे तर ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाऊस जो आहे तो सुरू आहे। त्यामुळे एकूणच शाळेमध्ये ये जा करण्यासाठी जे काही रस्ते असतात त्यावर नाल्यांमध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते ओसंडून वाहू लागलेलं आहे। त्यामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्वच शासकीय आणि खासगी शाळांना जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी आता सुट्टी जी आहे ते एकूणच जाहीर केली आहे। यामध्ये अंगणवाडी असेल किंवा खासगी क्लासेस देखील यांचा देखील जे आहे ते एकूणच यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच पाण्याची तीव्रता पाहता महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून जे आहे ते एकूणच आपत्ती व्यवस्थापन पथक जे आहे ते त्यांना देखील एकूणच सतर्क करण्यात आलेलं आहे। कुठेही जर काही नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे पूरजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी थेट मदत पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन असेल आणि त्याचबरोबर नागपूर महानगरपालिका असेल हे दोन्ही जे आहे ते प्रशासनाकडून एकदम सतर्कतेची काळजी जी आहे ती एकूणच घेण्यात आली आहे। जवळपास 172 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी नागपूरमध्ये एकूणच करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी सलग सुरू असलेल्या पावसाचा फटका जो आहे तो एकूणच शेतकरी राजाला देखील बसू शकतो। जवळपास 3 दिवसापासून पाऊस सतत सुरू आहे, त्यामुळे शेतातील कामं तर बंदच आहे, मात्र शेतामध्ये देखील पाण्याचे थर जे आहे ते एकूणच गेले। त्यामुळे कुठे ना कुठेतरी अगदी लहान पीक असलेलं त्यामुळे या सलग असलेल्या पावसामुळे पिकाला देखील मोठा फटका जो आहे तो एकूणच बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे आहे ते एकूणच जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेची काळजी म्हणून जे आहे ते लोकांना एकूणच आवाहन जे आहे ते करण्यात आले आहे। सोबतच NDRF पथक असेल, SDRF पथक असेल यांना देखील एकूणच सतर्क ठेवण्यात आलेलं आहे। कुठेही आपत्ती जिल्ह्यामध्ये जर दिसून आली तर त्या ठिकाणी थेट मदत कशी पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन जे आहे ते एकूणच या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये तयार असल्याचं एकूण नागपूर शहरामध्ये दिसून येत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।